राजकारण आणि कायदा ह्याच्यामध्ये काय नातं आहे? कारण की राजकारणाचं थोडासा दबाव आला की असं कुठेतरी होतं की केस थोडी आपल्या बाजूने हे होतीये? राजकारण्यांचा दबाव मी म्हणेल की बाबा पॉलिटिशियनपर्यंत ठीक आहे. पण कोर्टावर त्याचा काही दबाव पडत नाही. कोर्ट हे इंडिपेंडंट ज्युडिशरी आहे. ते कुठल्याही दबावाला किंवा कुठल्याही पॉवरला कोर्ट काही त्याच्यामध्ये हे कॉम्प्रोमाईज करत नाही, झुकत नाही. तर तुम्ही म्हणले पोलिस मशिनरी, तर तिथपर्यंत त्यांचा दबाव चालतो. जो चालतो तो चालतो, की बाबा फोन केला, की बाबा माझा जवळचा कार्यकर्ता आहे, की थोडंसं ढिल्ले येस. कलम किंवा असं करा तसं. ते तिथपर्यंत चालतं. त्यांची पॉवर जी असते राजकारण्यांची. आता तुम्ही जर ग्रामीण भागात जर बघितलं, हं. तर एखादा आमदार डायरेक्ट कलेक्टरला फोन करतो, हो. की बाबा अरे ते माझा माणूस त्याचं काम कर. किंवा एखादा आमदार डायरेक्ट पी-आयला किंवा एस-पीला फोन करतो, अरे ते आमचं बरोबर आहे. ना. पण तोच आमदार ज्युडिशियरीमध्ये फोन नाही करू शकत. अजून तेवढं तरी भारतात नाही. म्हणजे तेवढं तरी अजून आहे, लोकशाही आपली जिवंत आहे, की एखादा आमदार डायरेक्ट बाबा एखाद्या जजला फोन करतोय आणि सांगतोय, की याच्या बाजूने निर्णय दे. तेवढं तरी नाही अजून. तेवढं नाही ज्युडिशियरीमध्ये अजून. तेवढं अजून लोकशाही आपली भरभक्कम आहे. कायदा आपला स्ट्रॉंग आहे. तिथपर्यंत नाही. हां, पण तोच आमदार डायरेक्ट कलेक्टरला फोन करून सांगू शकतो नक्कीच, की हा माझा माणूस आहे, ह्याच्या साईडने असं तसं ते. कायद्याच्या बाबतीत अजून आहे. त्यामुळं घाबरायचं म्हणजे काही कारण नाही. अजून तरी ती वेळ आलेली नाही.